लेक्चर छोटंसं आहे, परंतु यामधली माहिती आपल्याला भरपूर काही इन्फॉर्मेशन देऊन जाणार आहे. यामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल व प्रशासकीय विभाग जे आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग येतात, त्याबद्दल माहिती सांगणार आहे आणि त्यावर आधारित आपण नंतर 10 प्रश्न शेवटी बघूया. एक छोटासा चार्ट आहे, तो आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे, कारण या चार्टवर कितीतरी प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जे प्रशासकीय विभाग आहेत ते 6 आहेत. ठीक आहे. क्षेत्रफळानुसार जर सांगायचे झाले तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट लक्षात ठेवा. औना, ठीक आहे, त्याच्यानंतर पुणा, अमरावती, कोकण. आता हे काय आहे? औना म्हणजे औरंगाबाद, ज्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. ठीक आहे, पाठ करायसाठी लक्षात ठेवा. ना म्हणजे होते नाशिक. ठीक आहे, क्षेत्रफळानुसार 2 नंबर नाशिक लागते. 3 नंबर आहे पुणे विभाग. मी विभागाची गोष्ट करत आहे. 4 नंबर आहे नागपूर, त्यानंतर 5 नंबर आहे अमरावती आणि 6 नंबर आहे कोकण. म्हणजे सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आहे औ, म्हणजे लक्षात ठेवा औरंगाबाद जुनं नाव, आता आहे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं कोणतं? नाशिक विभाग, त्यानंतर पुणे, त्यानंतर नागपूर, त्यानंतर अमरावती आणि त्यानंतर कोकण. सो औना, पुणा, अमरावती, कोकण. ठीक आहे, औना, पुणा, अमरावती, कोकण हा झाला क्षेत्रफळानुसार क्रम. आता आपण काय करूया, एक एक प्रशासकीय विभाग घेऊ आणि त्या प्रशासकीय विभागामध्ये, ठीक आहे, लक्षात घ्या, सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा आपण बघणार आहे. जसं छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे येतात, नाशिकमध्ये 5 येतात, पुणेमध्ये 5 जिल्हे येतात, कोकणमध्ये 7 येतात, नागपूरमध्ये 6 येतात आणि अमरावतीमध्ये 5 जिल्हे येतात. 5 जिल्हे असणारे कोण कोण आहे? नाशिक, पुणे आणि अमरावती. 5 जिल्हे आहे. ठीक आहे. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 8 आणि 5 13 आणि 5 18, 18 आणि 7 25 आणि 6 31 आणि 5 36 असे महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा जिल्हा कोणता असा प्रश्न आला होता, तर तो होता बीड जिल्हा. आणि सर्वात लहान कोणता? तर सर्वात लहान आहे हिंगोली जिल्हा. ठीक आहे. नाशिकमधला सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर, ज्याचं आताचं नाव आहे अहिल्यानगर. आणि सर्वात लहान कोणता होता? नंदुरबार. त्यानंतर बघा पुणेमधला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर पुणेच आहे आणि सर्वात लहान आहे कोल्हापूर. कोकण विभागातला सर्वात मोठा जिल्हा आहे रत्नागिरी, तर सर्वात लहान आहे मुंबई शहर. ठीक आहे. नागपूरमधला सर्वात मोठा जिल्हा जो आहे नागपूर विभागातला तो आहे गडचिरोली आणि सर्वात लहान आहे भंडारा. ठीक आहे. आणि अमरावतीमधला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळानं? यवतमाळ. आणि सर्वात लहान कोणता आहे? वाशिम. ठीक आहे. तर हे सर्वांनी इथे लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा बीड, सर्वात लहान हिंगोली. नाशिकमधला अहिल्यानगर, नंदुरबार. पुण्यामधला पुणेच आहे, कोल्हापूर. ठीक आहे. कोकणमधला रत्नागिरी मोठा, सर्वात लहान मुंबई शहर. नागपूरमधला गडचिरोली सगळ्यात मोठा, सर्वात लहान भंडारा. अमरावतीमधला सर्वात मोठा यवतमाळ, सर्वात लहान आहे वाशिम. आता पुढे बघा, वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरी प्रश्न दिलेले आहे. आता आपण त्याची एक रिव्हिजन घेऊया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आता आपण याची एक रिव्हिजन घेऊया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे अहिल्यानगर, जुनं नाव अहमदनगर. आता अहिल्यानगरचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते आहे 17,041 चौरस किलोमीटर इतका आणि ते नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतो. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ केवळ 157 चौरस किलोमीटर आहे. सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा दोन्ही याचे आपण क्षेत्रफळ इथं लक्षात ठेवायचे आहे. कोकण प्रशासकीय विभागामध्ये मुंबई शहर येते. तिसरा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर आताच आपण बघितलं 6 आहे. ठीक आहे. आणि ते 6 आपण इथं दिलेले आहे. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर जे आहे विभाग, त्याला मराठवाडा विभाग सुद्धा म्हटलं जाते. सर्वात मोठा विभाग आहे हा मराठवाडा विभाग. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता बघितला होता आपण? बीड जिल्हा बघितला होता. एकूण 8 जिल्ह्यापैकी तो सर्वात मोठा आहे आणि सर्वात लहान हिंगोली आहे. बघा तिथे. कोकण विभागातील सर्वात मोठा जिल्हा कोणता सांगितला होता? रत्नागिरी.
ठीक आहे. रत्नागिरी कोकण विभागातील असून क्षेत्रफळाने तो सर्वात मोठा जिल्हा आहे, तर ते आहे 8208 चौरस किलोमीटर, 8208 चौरस किलोमीटर. ठीक आहे. महाराष्ट्राची उपराजधानी जी हिवाळी राजधानी म्हणजे इथं हिवाळी अधिवेशन भरत असते, तर ते नागपूर आहे. तर नागपूर कराराच्या अंतर्गत नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून येथे दरवर्षी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन भरते. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हा नागपूर करार केव्हाचा आहे, नक्की सांगा आणि लवकरात लवकर सांगा. महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे व त्याची उंची किती? तर कळसुबाई शिखर आहे, 1646 मीटर त्याची उंची आहे. ठीक आहे. अहिल्यानगर अकोले तालुक्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेमध्ये हे कळसुबाई सर्वात उंच शिखर आहे. 8 मे, ठीक आहे, लक्षात असू द्या. 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती, तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती होते? तर ते 26 जिल्हे होते आणि 4च प्रशासकीय विभाग होते. आज आपल्या इथं 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्हे आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, 36 जिल्हे आहेत. 36वा जिल्हा पालघर 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणेमधून वेगळा झालेला होता. आणि नंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादित जंगलाचं प्रमाण जास्त असलेला जिल्हा कोणता? साहजिकच आहे, गडचिरोली आहे आणि तो नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची किनारपट्टी किती किलोमीटर लांबीची आहे? कोकण किनारपट्टी तर ती आहे 720 किलोमीटर इतकी आहे, जी पालघरपासून दक्षिणेस सिंधुदुर्गपर्यंत पसरलेली आहे. मित्रांनो, हे होतं एक छोटंसं लेक्चर, पण लेक्चर हे खूप इफेक्टिव्ह आहे. याच पद्धतीनं घेण्याचं आहे. पुढचा टॉपिक तुम्हाला कोणता पाहिजे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी व्यवस्थित तुमच्यासाठी माहिती घेऊन येईल. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.